जय जिजाऊ बांधवांनो, मी पोहोचलो होतो सरोदे पाटील आणि शिंदे पाटील यांच्या हळदी समारंभाच्या कार्यक्रमाचं अँकरिंग करण्यासाठी। हो, मी उदय भिस्ते पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे। आणि या ठिकाणी आपण पाहतो आहे की वर जे अलीकडचे आहेत ते वर आहेत चिरंजीव महेश आणि त्यांचे मित्र डान्स करताना आपल्याला पाहायला मिळतात। मला असं सांगितलं होतं की प्रत्येकालाच स्टेजवरती बोलवायचं, प्रत्येकाने डान्स केलाच पाहिजे आणि ते तुमचं अँकरिंगचं कौशल्य तुम्ही दाखवा। नक्कीच मीही तसंही ठरवलं आणि या प्रत्येकाला बोलकं करण्यासाठी सुद्धा मी प्रयत्न केले, कारण प्रत्येकासाठी एक गेम आम्ही घेतले, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी राबवल्या आणि हळदी समारंभाचा हा सोहळा अगदी प्रत्येकालाच प्रसन्न करणारा होता। आणि ते माझ्याकडे प्रत्येक व्हिडिओ घ्यायला माझ्यासोबत कोणी नव्हतं, मग ते मीच काही व्हिडिओ घेतले आणि ते आपल्यासमोर ब्लॉगच्या माध्यमातून ठेवायचं असंही ठरवलं। मग हे नवरदेवांचे मित्र हे डान्स करायला तयार नव्हते। नवरदेवांनी सांगितलं माझ्याकडे अशी काही क्लिप आहे ना, तर मग ती मी दाखवेल स्क्रीनवर। मग त्यांनी असं ठरवलं की आता बापरे, आपलं डोक्याला ताप करून घेण्यापेक्षा आपण आपला डान्स केलेला बरा। मग त्यांनी डान्स करायला सुरुवात केली आणि ते डान्स बघून तर सर्व अचंबितच झाले आणि अत्यंत प्रचंड सुंदर डान्स त्यांनी केला। ते परफॉर्मन्स बघून प्रत्येकालाच वाटायला लागलं की आपणही डान्स करायलाच हवा। मग त्या प्रत्येकाला कसं ना कसं तरी स्टेजवर घेऊन येणं हे माझं कौशल्य मला दाखवणं गरजेचं होतं। आणि मग हे बघितलं तर आपण पाहतोय हे चेअरअप करताना नवरदेवांकडची ही सर्व मंडळी त्या मित्रांच्या सोबत नवरदेवांच्या मैत्रिणीसुद्धा मस्त डान्स करायला लागल्या होत्या। आणि मग काय, हे सगळं बघितल्यानंतर आपल्या इकडची गावाकडची माणसं मग ती कुठं कशी मागे थांबणार। मग त्यांनी विचार केला आता आपलाही भांगडा होऊच द्या। मग तेही म्हणाले की आता आपण कसं तरी आम्हाला स्टेजवर, मग काय हे गावाकडचे सगळे आले बघा, गावाकडचे आले की कसा डान्स होतोय बघूया आपण। तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा। आणि हळदी समारंभाच्या या सोहळ्यामध्ये प्रत्येकाला बोलकं करण्यासाठी आणि एकमेकांचा हा नातेसंबंध अगदी घट्ट व्हावा यासाठी प्रयत्न मी नक्कीच अँकरिंगच्या माध्यमातून केलेला आहे। यामध्ये काही आमच्या म्हणजे सरोदे परिवार हा माझ्या कायम म्हणजे ओळखीचा परिवार आहे। त्यामध्ये हे बबन मामा आहेत, हे आमचे म्हणजे जुनेच म्हणजे मित्र आहेत, ओळख आहे बबन मामांसोबत। आणि हे सर्व परिवार जो आहे तो माझ्या म्हणजे जवळचा परिवार आहे। आणि याच ठिकाणी जर बघितलं GD इंग्लिश स्कूलच्या प्रियंका मिससुद्धा डान्स करताना पाहायला मिळतात। हे सगळे माझ्या ओळखीची बरेच जण होती, म्हणून हा शूट मी घ्यायला सुरुवात केली। नवरीची आई आणि नवरदेवांचे वडीलसुद्धा अगदी उत्साहात डान्स करताना पाहायला मिळत आहेत। आणि हे डान्स बघितल्यानंतर गावाकडचे मग काय, उसवतची फॅमिली असेल, त्यांच्या माहेरचे मामा वगैरे असतील, हे सगळेच जण म्हटले आता आपल्यालाही डान्स करावाच लागतो। मग प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने डान्स करायला आला। बबन मामा बघा आपण कसे डान्स करतायत, बबन मामा आणि नवरीचे वडील हे डान्स करताना पाहायला मिळत आहेत। आणि त्यांच्या अलीकडे जर बघितलं तर त्यांचा एक तुम्हाला पुढे डान्स दाखवतो बघा, त्यांचाही डान्स कसा की हे प्रत्येकाला वाटलं की आता ह्या हळदी समारंभामध्ये प्रत्येकजण अत्यंत उत्साही झाले होते। हे रात्रीचे जवळपास 1-1:30च्या नंतरचा हा कार्यक्रम आहे, कारण हळदी लावायलाच 12 म्हणजे 11 साडे 11 हळदी लावायला लागले आणि त्याच्यानंतर मग हे डान्स कार्यक्रमाला सुरुवात करावी लागली। मग हे नवरीची आई, नवरीच्या मैत्रिणी वगैरे सगळ्यांनी डान्स केला। आणि हे बघा हे नातेवाईक कसे नाचतात, यांच्यामध्ये मी तुम्हाला बोलणार नाही, पण यांचा डान्स तुम्ही बघितला तर तुम्हाला नक्कीच हा डान्स आवडेल। आणि हळदी समारंभाच्या सोहळ्यासाठी किंवा इतर कुठल्याही अँकरिंगसाठी असेल, पुन्हा ऑर्केस्ट्रासाठी असेल तर आपण नक्की मला संपर्क करू शकता। आपण कमेंट बॉक्समध्ये मला आपण कमेंट टाकून आपण माझ्याशी संवादसुद्धा करू शकता। आणि हा सर्व कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आणि मी ब्लॉग बनवायला पाहिजेत का, प्रत्येक ज्या ठिकाणी मी जातो त्या ठिकाणचे ब्लॉग बनवायला पाहिजेत का, हेही कमेंट करून नक्की सांगा। आणि आपल्या सर्वांचं हे नवरदेवांचे सासरे आहेत, नवरदेवांची सासूबाई आहे, नवरीचे आई वडील, हे बघा हे सर्व डान्स अत्यंत उत्साहामध्ये हा सर्व कार्यक्रम पार पडत होता। आणि मी हे सर्व कार्यक्रमाचं पूर्ण शूट घेण्यासाठी माझ्यासोबत कुणी नव्हतं, म्हणजे मी अँकरिंग केलेलं आणि तो क्षण येत्या काळामध्ये त्या सगळ्या गोष्टी होतील। ब्लॉग बनवायला पाहिजे का हे कमेंट